तुम्हाला कधी गोड खायची इच्छा होते की विचार करावा लागतो का असं काय बनवू शकतो जे झटपट होईल परंतु टेस्टी पण लागेल आणि घरच्याच खूप कमी साहित्यात तयार होईल. त्यासाठी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे झटपट खूप टेस्टी फक्त घरच्याच दुधाने बनणारा खरवस. घरी जर दूध असेल तर तुम्ही हा खरवस लगेचच बनवू शकता. हा एका वेगळ्याच पद्धतीने आपण बनवणार आहोत. नमस्कार, मी छायाच कुक टाईममध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. खरवस बनवायला इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. पाव कप कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे, अर्धा कप साखर आणि गार्निशिंगसाठी थोडेसे पिस्ता. खरवस बनवायला गॅसवर ठेवा एक कढई आणि त्यात ओता अर्धा लिटर दूध. दूध कच्चं किंवा तापवलेलं कोणतंही घ्या, कारण फायनली आपल्याला उकळवायचेच आहे. दुधाला रिचनेस येण्यासाठी घालूया पाव कप कॉर्नफ्लॉवर, अर्धा कप साखर. तुम्ही जास्त गोड खात असाल तर साखर थोडी जास्त घाला. मीडियम फ्लेमवर सतत छान ढवळत राहायचं. दुधामध्ये साखर वितळत आहे आणि त्याचबरोबर दूध छान गरम होत आहे. हा खरवस खाताना तुम्हाला ओळखूच येणार नाही की हा खरवस तुम्ही साध्या घरच्या दुधापासून बनवलेला आहे. खूप इझी रेसिपी आहे आणि लागते पण टेस्टी. तुमच्या घरी देखील सर्वांना आवडेल. तुम्हाला कधी गोड खायची इच्छा झाली की फटाफट हा खरवस बनवायचा आणि खायचा. बघा, ह्या कन्सिस्टन्सीपर्यंत आपल्याला मिश्रण शिजवायचं आहे. आता असा काचेचा बोल घ्या किंवा केकचं भांडं घ्या, त्याला आतून तेलाने ग्रीस करून घेऊया आणि सर्व मिश्रण गरम गरम यात ओतूया. एअर बबल्स निघून जाण्यासाठी थोडंसं टॅप करूया. इव्हनली स्प्रेड करून घेऊया. आता रूम टेम्परेचरवर 15 मिनटं थंड करून नंतरच अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवूया. अर्ध्या तासाने पाहूया आपला खरवस तयार आहे. आपण डिमोल्ड करून घेऊया. पुष्कळ सॉफ्ट झाला आहे, तोंडात टाकताच विरघळेल. खूपच मस्त तयार झाला आहे. गार्निशिंगसाठी मी पिस्ता वापरत आहे. तुम्ही या ठिकाणी चेरी किंवा बदामही वापरू शकता. आता याचे मी बर्फीसारखे तुकडे करून घेते. किती सुंदर बनला आहे. खायला तर एवढा टेस्टी आहे की मुलंसुद्धा आवडीने खातील. हा बघा, आपला झटपट बनणारा खरवस तयार आहे. जो खाएगा उसका दिल खुश हो जाएगा. जरूर बनवा, मला विश्वास आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. जास्त गोड न कमी गोड, एकदम परफेक्ट. इच्छा झाली की पटकन बनवायचा. तुम्ही पण नक्की बनवा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही झटपट खरवसाची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला तर प्लीज मंडळी लाईक करा, तुमच्या फॅमिली फ्रेंड्सना शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. जय हिंद, जय भारत.